पंचायत समिती निवडणुकांआधी अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली. राजकीय नाट्यानंतर तोच भाजपचा कल्याण गायकवाड बनलाय पंचायत समिती सभापती. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या उपसभापती आणि सभापती निवडणुकांआधी मंगळवारी मोठे राजकीय नाट्य घडले. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडत जाब विचारलाय. या राजकीय नाट्यानंतर तोच भाजपचा कल्याण गायकवाड पंचायत समिती सभापती बनल्याचं राजकीय घडामोड घडली असल्याने एक भाजप पंचायत समिती सभापती माजी विरोधी पक्ष नेत्याला भारी पडल्याची चर्चा वर्तुळात जोरदार रंगली आहे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 20 जागांपैकी भाजपने 7, शिवसेना शिंदे गटाने 6, शिवसेना ठाकरे गटाने 4, प्रहारने 1, काँग्रेसने 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 सदस्य निवडून आला. सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. भाजपला रोखण्यासाठी ठाकरे गटाने शिंदे गटाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार शिंदे गटाचा सभापती आणि ठाकरे गटाचा उपसभापती करण्याचं समीकरण ठरल्याची चर्चा होती. मात्र मतदानाआधीच ठाकरे गटातील 3 सदस्य भाजपच्या बाजूला गेल्याची चर्चा रंगली. ही माहिती समजताच अंबादास दानवे पंचायत समिती कार्यालयात पोहोचले. तेथे उपस्थित असलेल्या भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांना त्यांनी कॉलर पकडून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत केला. या प्रकारामुळे काही काळ पंचायत समिती परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत नेते आणि कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दुपारी 2 वाजता सभापती व उपसभापती पदाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. त्यामध्ये सभापती व उपसभापती ठरवण्यात आल्या. यात भाजपचे कल्याण गायकवाड बनलेत पंचायत समितीचे सभापती. या राजकीय नाट्यानंतर तोच भाजपचा कल्याण गायकवाड पंचायत समिती सभापती बनल्याने राजकीय घडामोड घडली असल्याचं एक भाजप पंचायत समिती सभापती माजी विरोधी पक्षनेत्याला भारी पडल्याची चर्चा वर्तुळात जोरदार रंगली आहे. नाही, प्रकार काय झाला, जे आमचे काही सदस्य भारतीय जनता पार्टीनं पोलिसांच्या संरक्षणात अज्ञात ठिकाणी नेलेले आहे ते आम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जो कोण उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांनी याच्यात पुढाकार घेतला म्हणून त्याला मी पकडला. बाकी काय पोलीस देखील गेले जाऊ द्या, कुठं जायचं काय करणार, पुढची भूमिका काय असणार तुमची? पोलीस मी वाट बघतोय सदस्यांची. इथं थांबलेलो निवडणूक आहे 2-3 वाजता थांबतो पण काय काय होतं. निवडणूक पूर्ण निवडणुकीत प्रोसेस मध्ये मी नाही, मी कार्यालयाच्या आतमध्ये काही केलं का नाही कार्यालयाला. मी निवडणूक प्रोसेस ही प्रशासनाने करावी, त्याला आमचं पूर्ण आमचे सदस्य कोऑपरेट करतात, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचे वागणं आहे त्याच्या विरोधात आहे. एवढा संताप अनावर झाला तुम्ही कार्यकर्ते त्याला काय बरोबर, माझा स्वभाव शिवसैनिक म्हणून तो स्वभाव मी व्यक्त केला. ठीक आहे, मी पकडली नाही आणि पकडली दिली, त्याला काय शिवसैनिक दाखवून दिली. दाखवून अजून दाखवू जर वेळ बाकी अजून जर थांबा. अविरत मेहनत करून निवडून दिलेले दत्ता वरपे, सतीश हिवाळे, लताताई कानडे हे सदस्य काल संध्याकाळपासून अप्रिशिएबल आहे. तर आम्ही त्यांची वाट बघतोय. पक्षाचे जे ध्येय धोरणे आहे त्याच्याशी सुसंगत असताना पाहिजे, अन्यथा पक्षाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा मी देत आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.